मीराबाईंना त्या कान्हाला सांगावं की कान्हा तुला माझ्यासोबत लग्न करायचंच आहे ना. म्हणे हो मीराबाई करायचंच आहे. मग तू एक काम कर की ही कृष्ण मूर्ती घे आणि काय कर की ही कृष्ण मूर्ती घे आणि हिच्याकडे 6 महिने एकटक बघत राहा. आणि तू जर 6 महिने या मूर्तीकडे एकटक बघत राहिला ना तर मी तुझ्यासोबत लग्न करेन. त्या कान्हाला अट मंजूर झाली. म्हणे मीराबाई 6 महिने काय अख्खं आयुष्य मी मूर्तीकडे बघायला तयार आहे. मग त्या कानानं ती मूर्ती घेतली आणि आपल्या घरी गेला. 6 महिने झाले त्या मूर्तीकडे एकटक बघत राहिला. बघा त्या मूर्तीकडे एकटक बघत राहिला आणि 6 महिने झाल्याच्या नंतर ती मीराबाई असा हार घेऊनच निघाली. हार घेऊनच गेली आणि कान्हाजवळ गेली आणि कान्हाने मीराबाईच्या डोळ्यात डोळे घालून बघितले आणि सांगितलं मीराबाई आताही की नाही तुम्ही माझ्या गुरु झाल्या आणि मी तुमचा शिष्य झालो. म्हणजे बघा मी हे कशावरती बोलते, वासनेचे बीज जळून जाये. बघा त्याची इच्छा काय होती की मीराबाई सोबत लग्न करायचं. पण तो काय मीराबाईला म्हणतोय की मीराबाई आता तुम्ही माझ्या गुरु झाल्या, तुम्ही मला भगवंताचं नामचिंतन करण्याची ताकद दिली, नामस्मरण करण्याची शक्ती दिली. मग आता तुम्ही माझ्या सद्गुरू झाल्या आणि मी तुमचा शिष्य आहे. म्हणजे ही वासना इतकी वाईट असते की ती संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतरच निघून जाते. विठ्ठल संत चरण रज लागता सहज अन वासनेचे बीज जळून जाये. म्हणजे ही वासना इतकी वाईट असते ना, लई वाईट हो. या वासनेपोटी आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पुन्हा पुन्हा मरण येतं. म्हणजे ही वासनेपोटी जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. या वासनेपोटी आपल्याला सारखं जन्म सारखं मृत्यू. ही वासना इतकी वाईट असते. आणि मग एकदा का आपण त्या संतांच्या संगतीमध्ये गेलो, त्यांचं चरण रज आपल्याला लागलं, आपल्या अंतःकरणामध्ये वासना निघून गेली की मग काय होईल. अभंगाचं दुसरं चरण राम नामे उपरी आवाणी, राम नामे उपरी आवाणी, सुख घडोघडी वाढू लागे. बघा भगवान श्री तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये काय सांगतात की संतांच्या चरणाची रज आपल्याला लागली, त्यांचं ज्ञान आपल्याला प्राप्त झालं की आपल्यामध्ये जी वासना आहे ती वासना निघून जाते. आणि ती वासना निघून गेल्यानंतर मगच आपल्याला रामनामाची प्राप्ती होते. मग बघा या वासना इतकी वाईट असते, ती निघून गेल्यानंतर आपल्याला रामनामाची प्राप्ती होते. आणि हे रामनाम संत चरण रज आणि ही वासना कुणाची निघून गेली. मग बघा मुझको कीर्ति न वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. मुझको कीर्ति न वैभव ना यश चाहिए, राम नाम का मुझको रस चाहिए. सच्चा रे अमृत को जीने में, सच्चा वानर योनीमध्ये जन्माला आला होता.
म्हणजे त्यांना संतांचं चरण रस सुद्धा लागलं, त्याची वासना होती ती सुद्धा निघून गेली आणि त्याने रामनामाची प्राप्ती सुद्धा केली. मग ते कोण आहेत? तर आपले हनुमंतराय आहेत बघा. त्या हनुमंतरायाची वासना सुद्धा निघून गेली, संतांचं चरणही लागलं आणि त्याला रामनामाची प्राप्ती सुद्धा झाली. मग नाथ महाराज काय म्हणता, वानर योनीमध्ये जन्माला आले होते, पण भक्ती क्षेत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ आहेत, सर्वांमध्ये पुढे आहे तो. मग बघा तुकोबाराय, त्यांचा अधिकार किती मोठा आहे हो. तुकाराम 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 नाव घेता कावेळ, नाव घेता कावेळ. तुकाराम तुकाराम बघा तुकोबारांचा इतका मोठा अधिकार तरी सुद्धा ते हनुमंतरायाला विचारतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. इतका मोठा अधिकार तुकोबारांचा तरी सुद्धा हनुमंतरायाला भक्तीच्या वाटा विचारतात, भक्तीचे मार्ग विचारतात तुकोबाराय त्या हनुमंतरायाला. म्हणजे इतकी श्रेष्ठ भक्ती त्या हनुमंतरायाची होती. त्यांच्या जीवनामधला प्रसंग सांगून जाईल बघा, पण आधी भजन करा विठ्ठल. बघा हनुमंतराय प्रभूंवरती किती प्रेम करायचे. थोडक्यात या दृष्टांतामधून तुम्हाला सांगून जाईल की काय झालं. एके दिवशी की नाही माता सीता, आई सीता साहेब म्हणजे त्या आरशासमोर बसून मेकअप करत होत्या. सीता आई साहेब आरशासमोर बसून मेकअप करत होत्या. त्या हनुमंतानं पाहिलं आणि हनुमंत आई साहेबांजवळ आले आणि आई साहेबांना विचारताय, आई काय करता हो तुम्ही इथे? काही नाही रे हनुमंता, भांगामध्ये की नाही शेंदूर भरते. काय करते? भांगामध्ये शेंदूर भरते. मग त्या हनुमंतानं विचारलं, आई हे भांगामध्ये शेंदूर का बरं भरत असता हो? त्या आईनं सांगावं, अरे मारुती, सौभाग्यवती माता माऊलीनं जर आपल्या भांगामध्ये शेंदूर भरलंय की नाही तर आपल्या सौभाग्याचं आयुष्य वाढतं, म्हणून काय करते मी भांगामध्ये शेंदूर भरते. मग त्या हनुमंताने काय केलं, आईला सांगितलं. तिने सांगितलं की भांगामध्ये शेंदूर भरल्यानंतर सौभाग्याचं आयुष्य वाढतं. हा बाबा उठला आणि तसाच बाजारातच गेला. बाजारात गेला आणि अख्खा शेंदूरचा डब्बाच घेऊन आला. डब्बा घेऊन आल्याच्या नंतर संपूर्ण अंगभर शेंदूर लावून घेतलं आणि आई साहेबांसमोर गेला आणि सांगितलं, आई साहेबांसमोर गेला आणि आईंना सांगितलं, आई तुम्ही एवढं शेंदूर भरता तरी माझ्या प्रभूंचं आयुष्य इतकं वाढतं, मग मी माझ्या अख्ख्या अंगाला शेंदूर लावून घेतलं, आता माझ्या प्रभूंचं आयुष्य किती वाढेल. बघा इतकं प्रेम त्या हनुमंतांचं प्रभूंवरती होतं. विठ्ठल बघा इतकं प्रेम, इतकी श्रद्धा त्या प्रभूंवरती हनुमंतरायाची होती. मग बघा त्या हनुमंतरायाला ज्या गोष्टी आवडतात त्या आपण केले पाहिजे की नाही? केले पाहिजे ना. मग भगवंताने ज्याला ज्याला आपले हे दोन्ही हात दिलेत त्याने हात आपले वरती करायचे. सर्वांनी माझ्या मागे म्हणायचं आहे बरं का. पकवाजवाले सर्व म्हणते म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 राम, श्रीराम जय राम जय जय राम.
सर्वांनी सांगितल्यावरती हात केले, न सांगता खाली केले. डबर डबर विठ्ठल. बघा, त्या हनुमंतरायाला प्रभू रामांचं भजन केल्याने सगळ्यात जास्त आनंद होतो. मग आपण केलं पाहिजे. काय हरकत आहे का? हात दुखता का? नाही दुखत ना? मग आपण केलं पाहिजे. त्याचं भजन आपण केलं पाहिजे. हो बघा, तुकोबाराय त्यांचा अधिकार इतका मोठा, पण ते हनुमंतरायांबद्दल लिहत असताना सुद्धा काय म्हणतात? शरण शरण हनुमंता तुम्हा रामता, मादरा बघा, तुकोबारायांचा अधिकार इतका मोठा, पण ते हनुमंतरायाला शरण जाऊन काय विचारतात? काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव्यास भटा. बघा, तुकोबाराय हनुमंतरायाला शरण जाऊन भक्तीच्या वाटा विचारतात. भक्तीच्या वाटा विचारतात. हो, इतका मोठा अधिकार त्यांचा. बघा, इतका मोठा अधिकार असून सुद्धा ते भगवंताबद्दल आपल्या अंतःकरणातली भावना मांडतात, अंतःकरणातला भाव जागा करतात. पण आपल्या लोकांना नाहीतरी कंटाळाच आहे भगवंताचं नामचिंतन, नामस्मरण. कंटाळाच. किती पण त्यांना सांगा, पण त्यांना काही किती सांगून सुद्धा काही फायदाच नाही. बघा, भजन केलं पाहिजे. त्याचं लय गोड हो त्याचं भजन. एकदा की नाही, महिला मंडळ आधी म्हणतील, हे मागच्या गप्पा राहतील, आणि नंतर पुरुष वर्ग. बघा, महिलांना माझ्या मागे म्हणायचं आहे. म्हणाल ना? पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट. लेडीजचं झालंय, आता जेंट्सची बारी. ज्याचा नंबर येईल ना त्याला सप्ताह कमिटीकडून चांदीचं नाणं बक्षीस भेटेल का? पुढल्या वर्षी. बघा, पुरुष वर्गात रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित
तुम्ही तर पुरुषांना पुढे पाठवून द्या. मागे राहू नका. विठ्ठल बघा, मग आपण त्याचं भजन केलं पाहिजे. आणि बघा, आपल्याला ते रामनामाची प्राप्ती झाली की काय होतं अभंगाचं तिसरं चरण. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे कंठी प्रेम दाटे नैनी कंठी प्रेम कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे रामरूप मग राम नामे उपजियावडी सुख घडोघडी वाढू लागे. बघा, वारकरी संप्रदायाप्रमाणे आधी आपण भजन करू आणि मग पुढचा भाग बघू. प्रत्येकाने हात वरती एकदा परत. विठोबा रखुमाई
माई माई पुंडलिक वरदारी जय